नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये युनिट क्रमांक 4मध्ये समाविष्ट करण्यात आलेला स्थूल वाचनाचा पाठ व्युत्पत्ती कोश हा आज अभ्यासणार आहोत. व्युत्पत्ती कोश हा पाठ मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 87 वर देण्यात आलेला आहे. हा पाठ अभ्यासण्या अगोदर या पाठाचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द कसे तयार होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची व्युत्पत्ती पाहणे हे भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचं नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. आता शब्दांचा अर्थ किंवा शब्दांचा उद्देश नेमका कसा असतो, त्याचा अर्थ कसा बदलतो, त्याचे अर्थ नेमके कसे निघतात यालाच अनुसरून एक आई आणि मुलगी यांच्या दोघांमधलं संभाषण आता आपण अभ्यासणार आहोत. मुलीचं नाव आहे राधा. बघा, राधा, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? त्यावर आई उत्तर देते, अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. यावर राधा म्हणते, इनाम इनाम म्हणजे काय ग आई? यावर आई उत्तर देते हसून, अगं इनाम म्हणजे बक्षीस. त्यावर राधा परत प्रश्न विचारते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचं आडनाव आहे इनामदार. यावर आई उत्तर देते, हो मला माहिती आहे ती. राधा परत प्रश्न विचारते, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार? त्यावर आई उत्तर देते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. इनाम इनाम म्हणजे काय तर कायमची देणगी, मोफत वतन किंवा बक्षीस, ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट असं म्हणतो. इन अधिक आम असं जर विग्रह केल्यानंतर त्याचा अर्थ निघतो वरिष्ठाकडून देणगी. आई सांगते, बघितलंच का राधा, हे इथे अर लिहिलेला आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतील शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. दार हा एक स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय आहे. याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो अ टर्मिनेशन शोविंग पोझिशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा आपण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहिती आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेलं आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. यावर राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. आता आपण या पाठाच्या मुख्य आशयाकडे वळूयात.
व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. तुम्हाला या माहितीवरून लक्षात आलं असेल की व्युत्पत्ती म्हणजे काय आणि व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे, शब्दाच्या मुळाचे ज्ञान, आणि व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दाच्या व्युत्पत्तीचा संग्रह. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दाच्या उच्चाराचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणारे अर्थोचित बदलाचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश हा या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला, हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, अग्नी, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला असेल. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांमध्ये त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांमधील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द. बघा, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला 3 भाषेमधील शब्द सांगितलेले आहेत: संस्कृत, कन्नड आणि अरबी. संस्कृत भाषेमधला मूळ शब्द आहे तुंड, याला मराठीमध्ये शब्द आपण वापरतो तोंड. कन्नड भाषेमधला मूळ शब्द तुप्प, याला मराठीमध्ये आपण शब्द वापरतो तूप. आणि अरबी भाषेमधला मूळ शब्द आहे इत्र, मराठी भाषेमध्ये त्याचा उच्चार केला जातो अत्तर. काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात, त्याच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधली भाषा, म्हणजे सध्याच्या काळामध्ये प्रचलित असलेली व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने त्याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ, स्क्रीनवर तुम्हाला 3 कॉलम दिसत आहेत बघा. शब्द अनेक, अर्थ एक, वेगवेगळ्या संज्ञा संदर्भात वापर. आता यामध्ये अर्थ एक, वारा. वारा या शब्दाला अनेक शब्द आहेत, जसे पहिल्या कॉलममध्ये दर्शवलेले बघा. वात, पवन, मरुत, समीर, अनिल या सगळ्यांचा अर्थ एकच, वारा. परंतु वारा हा शब्द संज्ञा संदर्भात वापरला जातो पवन चक्की, वात चक्की, अनिल चक्की, वात चक्र, समीर चक्र यासाठी. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. आता स्क्रीनवर तुम्हाला एक शब्द दिसतोय पाठ. पाठ या शब्दाचा आपण जर वेगवेगळ्या वाक्यात वापर केला तर त्याचा अर्थ कसा बदलतो ते लक्षात घ्या. बघा, शब्द एक आहे पाठ. आता पहिलं वाक्य, त्याचा अर्थ कसा वेगळा निघतोय बघा. नंबर 1, माझी पाठ दुखते आहे. या वाक्यात पाठ या शब्दाचा अर्थ होतो शरीराचा अवयव. तर दुसरं वाक्य बघा,
हा पाठ सोपा आहे. आता या नंबर 2च्या वाक्यामध्ये पाठ या शब्दाचा अर्थ निघतो पुस्तकातील धडा. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की शब्द एक आहे परंतु त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. पहिल्या वाक्यामध्ये पाठ या शब्दाचा अर्थ आहे शरीराचा अवयव. दुसऱ्या वाक्यामध्ये पाठ या शब्दाचा अर्थ आहे पाठ्यपुस्तकातील धडा. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? तर आपल्या एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? तर दिवाळी या शब्दाचा अर्थ आहे एक सण दिव्यासंबंधी किंवा दिव्यांची रांग. दिवाळीला इंग्रजीमध्ये आपण अ रो ऑफ लाईट्स हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्ट्युर्नल इल्युमिनेशन्स असं आपण म्हणतो. तसेच दिवाळीसाठी इतर भाषांमध्ये वापरले जाणारे शब्द. आता दिवाळी हा सण संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो परंतु प्रत्येक राज्यातील त्या भाषेमध्ये दिवाळी या शब्दासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ संस्कृत भाषेमध्ये दिवाळीला दीपावली किंवा दीपाली असं म्हणतात. प्राकृत भाषेमध्ये दिवाळीला दीपावली किंवा दिवाळी असं म्हणतात. बंगाली भाषेमध्ये दिवाळीला दिवयाली हा शब्द वापरतात. ओडिया भाषेमध्ये दिवाळीसाठी दियाली हा शब्द वापरतात. तसेच हिंदी किंवा पंजाबी भाषेमध्ये दिवाळीला दिवाली हा शब्द वापरला जातो. सिंधी भाषेमध्ये दिवाळीला डियारी हा शब्द वापरतात. तर गुजराती भाषेमध्ये दिवाळीला दिवाळी हा शब्दच वापरला जातो. दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दांमधील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत पण दिवाळी हा शब्द मराठी आहे त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असं तुम्हाला वाटलं असेल पण ही शब्दांची लघुरूपे आहेत. ते कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर मजाही वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दाची लघुरूपे आलेली आहेत ही जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी असं लिहिलेलं असतं. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघु रूपे वापरलेली दिसतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की वेगवेगळ्या भाषांसाठी वापरात येणारी लघुरूपे कोणती आहेत. तर बघा संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती ही प्रत्येक भाषेसाठी वापरण्यात येणारी ही लघुरूपे आहेत. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगवेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हे पण सांगतात. व्युत्पत्ती कोशाचं कार्य. तर व्युत्पत्ती कोशाचं कार्य हे स्क्रीनवर दिसते त्या 4 मुद्द्याद्वारे आपल्याला स्पष्ट करता येईल. नंबर 1 शब्दांची मूळरूप दाखवणे. नंबर 2 अर्थातील बदल स्पष्ट करणे. नंबर 3 उच्चारातील बदल व फरक दाखवणे आणि नंबर 4 बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या ज्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सुधारण परिचय आपल्या या पाठामध्येच आलेला आहे. आपल्याला प्रामुख्याने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत? त्या 6 गोष्टी आहेत. बघा नंबर 1 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. नंबर 2 स्वातंत्र्य सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. नंबर 3 व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. नंबर 4
कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्तिकोश निर्मितीस भरीव मदत झाली. आणि नंबर 6, 1946 साली या मराठी व्युत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्तिकोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा स्थूल वाचनामधला समाविष्ट असलेला पाठ व्युत्पत्तिकोश हा प्रकट वाचनाच्या स्वरूपात या ठिकाणी अभ्यासला आहे. आता आपण या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय याकडे वळणार आहोत. स्वाध्यायात समाविष्ट पहिला प्रश्न आहे टिपा लिहा. टिपा लिहा मधला पहिला मुद्दा, व्युत्पत्तिकोशाचं कार्य. याचं स्पष्टीकरण देता येईल. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्तिकोश. व्युत्पत्तिकोशाचं कार्य पुढील प्रमाणे 4 प्रकारे चालते. व्युत्पत्तिकोशाचं कार्य कोणत्या 4 प्रकारे चालते? तर नंबर 1, मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळरूप दाखवणे. नंबर 2, विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखविणे. नंबर 3, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. आणि नंबर 4, भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. नंतरचा प्रश्न आहे आपला की शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. मग शब्द तयार होण्याचे विविध प्रकार कोणते आहेत आणि कसे आहेत? तर त्याचे देखील 4 मुद्दे आहेत. नंबर 1, दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून. उदाहरणार्थ, इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द. नंबर 2, दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारातून. उदाहरणार्थ, डॅम्बिस्ट याचे जुन्या मराठीतले डॅम्बिस हे रूप. नंबर 3, 2 वेगवेगळ्या भाषांमधील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून. उदाहरणार्थ, फारसी, ना हा उपसर्ग अधिक पास हा इंग्रजी शब्द, यावरून तयार झालेला शब्द आहे नापास. आणि नंबर 4, प्रत्यय आणि उपसर्ग लागून. उदाहरणार्थ, वारकरी, प्रतिसाद. प्रश्न क्रमांक 2, खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. तर आपल्याला स्क्रीनवर जे 4 मुद्दे दिसत आहेत, या 4 मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करायचा आहे. व्युत्पत्तिकोश. ते 4 मुद्दे कोणते आहेत? नंबर 1, निर्मितीचा ठराव. नंबर 2, निर्मितीची जबाबदारी. नंबर 3, निर्मितीसाठी अर्थसहाय्य. आणि नंबर 4, त्याचे प्रकाशन. या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण आता या ठिकाणी परिच्छेद तयार करूयात. बघा, एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्तिकोशाची मदत घेतो. व्युत्पत्तिकोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली व्युत्पत्तिकोश रचनेचं कार्य हाती घ्यावं असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर 1946 साली मराठी व्युत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन झाले. प्रश्न क्रमांक 3, पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. शब्द अनेक, अर्थ एक. बघा, अर्थ 1, आई. आईसाठी वापरले जाणारे दुसरे शब्द कोणते आहेत? माय, माता, जननी, जन्मदात्री. या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच निघतो, आई.
तसेच दुसरे शब्द आहेत बघा पाणी या शब्दासाठी. पाणी शब्दाकरिता अनेक शब्द कोणते आहेत? जल, नीर, जीवन, तोय या सगळ्या शब्दांचा अर्थ देखील एकच निघतो, पाणी. आता या उलट शब्द एक, अर्थ अनेक. शब्द सर. आता या सर शब्दासाठी दुसरे शब्द कोणते वापरले जातात? शिक्षक, डोके हे शब्द सर या शब्दाचा अर्थ निघतो याच्यातून. तसंच मान हा एक शब्द आहे, याच्यातून अर्थ अनेक कोणते निघतात? सन्मान किंवा शरीराचा अवयव. खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. चौकटीत दिलेले शब्द कोणते आहेत? इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब, आंबट चिंबट, मुलुखगिरी, धबाधब, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, दांडगाई, उपहार, तिळतिळ, शिलाई, लुटूलुटू, वटवट, संशयित, बेशक, मागोमाग या शब्दांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे 3 कॉलममध्ये. पहिला कॉलम आहे उपसर्ग घटित शब्द, दुसरा कॉलम आहे प्रत्यय घटित शब्द आणि तिसरा कॉलम आहे अभ्यस्त शब्द. तुम्हाला मी आता जे शब्द वाचून दाखवले त्या शब्दांचं वर्गीकरण या 3 गटात करायचं आहे. यापैकी पहिल्या गटात बसणारे शब्द आहेत उपसर्ग घटित शब्द, अचूक, अनाकलनीय, उपहार, बेशक. तर प्रत्यय घटित शब्दात बसणारे शब्द आहेत इनामदार, धारदार, मुलुखगिरी, शिष्टाई, दांडगाई, शिलाई, संशयित. तर दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्दाच्या कॉलममध्ये येणारे शब्द आहेत गल्लोगल्ली, घमघम, हुबेहूब, आंबट चिंबट, धबाधब, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, तीळ तीळ, लुटूलुटू, वटवट, मागोमाग. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्थूल वाचनाचा इयत्ता 10वीचा पाठ व्युत्पत्तिकोश हा या ठिकाणी अभ्यासला आहे. या पाठावर दिलेलं माझं सादरीकरण, या पाठावर असलेल्या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे हे जर तुम्हाला आवडले असतील तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच वर्ग 9वी आणि 10वी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व व्हिडिओ बघण्यासाठी माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, यूज करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.